आमचं मत आहे की हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे। दुसरी गोष्ट आहे, ह्या भागामध्ये दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात आहे। दोन्ही गोष्टींमध्ये आपण मदतीचा हात जर करायचा असेल तर मला वाटते 50,000 रुपये हेक्टरी शासनाने केंद्र आणि राज्यांनी जर दिला तर शेतकरी मला वाटते काटे घेऊन उभा राहू शकतो, पूर्ण ताकदीने उभा शकू शकत नाही, पण त्याला मदत राहिला तर शेतकरी थोडा उभा राहू शकतो। त्या संदर्भात मी माजी खासदार म्हणून मी महायुतीचे नेते या ठिकाणी आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार साहेब असतील, तिघांना विनंती करणार आहे आम्ही की राज्य आणि केंद्राच्या वतीने काय केंद्राचा निधी असेल तर वाढीव राज्यांनी दिला पाहिजे। 50,000 रुपये हेक्टरी जर आपण दिले तर शेतकरी काठीच्या आधाराने त्या ठिकाणी त्या संकटाला तोंड देऊ शकतो आणि दूध उत्पादक शेतकऱ्याला मका आणि चारा हे इन्क्लूड करून त्या शेतकऱ्याला देखील न्याय आपण मिळून जर शासनाच्या वतीने जर दिला तर आपला दूध उत्पादक शेतकरी देखील उभा राहू शकतो। कारण त्याची 50,000 लाख रुपयाची गाय आहे, आज संकटामध्ये चारा मिळाला नाही तर त्याचा दुधाचा धंदा आणि शेतकरी कॉलॅप्स होऊ शकतात। म्हणून 2 महिने 1.5 ते 2 महिने मूर घासच्या रूपाने शासनाने देखील अहिल्यानगरमध्ये जे दूध उत्पादकाला न्याय देण्याची भूमिका आम्ही मांडलेली आहे। आजचा शेतकऱ्यांच्या संदर्भात जो अवकाळी पाऊस आणि शेतकरी अडचणीत सापडलेला आहे, मला पत्रकार बंधूंनी एक प्रश्न विचारला की आपण माजी खासदार आहात, या ठिकाणी आपण 3 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणार का? आम्ही आजच घोषित करतो, मी माजी खासदार या ठिकाणी 3 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याचा निर्णय करतो आणि हा निर्णय सर्व आजी माजी आमदारांनी तिथे लागू करावा ही अपेक्षा आहे। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।